आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण देणार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ग्वाही। ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार। शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय। विशेष अधिवेशनातून काही हाती लागणार नाही, आधीही बोललो होतो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची भूमिका। हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे। हे सगळं झुलवलं जाते, भुलवलं जाते, बरं का? यातनं हाताला काही लागणार नाही। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। उद्या विशेष मराठा आरक्षणाच्या करता मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला नव्हता, त्याकरता उद्या विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। उद्या विशेष मराठा आरक्षणाच्या करता मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला नव्हता, त्याकरता उद्या विशेष अधिवेशनात कायदा पारित झाला नाही तर परवापासून आंदोलन। मनोज जरांगे ठाम। 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय। केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा। जरांगेंची प्रतिक्रिया। या 2-3 जणांच्या हट्टापायी हे 100-150 जणांना जे लागतं वेगळं आरक्षण, त्यांच्या हट्टापायी आणखीन मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करणार आहे तेच। जर आम्हाला 20ला तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आहे। आम्हाला अंमलबजावणी पाहिजे। शासनाने जरांगेंना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे। शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य। त्यांना काय काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहित नाही, पण कधी कधी त्यांना वाटतं की ते पाळले जात नाहीत, कमीत कमी टाईमशीर पाळले जात नाहीत, तर ते टाईमशीर पाळावेत अशी अपेक्षा आहे। जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणं चुकीचं। सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार रहा। गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। जरांगेच्या आधारावर सुद्धा तुम्ही कायदा करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका, कारण संविधानिक आधार आहे। आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहत। सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं हेच दुर्दैवी। देशाच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं, पण त्यांनी वेगळा पक्ष आणि वेगळं चिन्ह घेऊन कामाला लागावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। हे दुर्दैवी आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं। एक तर ह्या देशाच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की फाउंडर मेंबर ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता। लोकशाही मूल्यांचा आदर राखला जायला हवा, तो सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला। आता चिन्ह मिळेल ते मिळेल, पण आमचं नाव काढून घ्या म्हणता तुम्ही किती कोत्या मनाचे। जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका। निवडणूक आयोग कामासाठी शिक्षकांना बोलवतं, मग निवडणूक आयोग 5 वर्ष झोपा काढतं का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल, तर शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रुजू नये। राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आवाहन। निवडणुका येणार हे काय माहित नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? मला असं वाटतं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे। 5 वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता, आणि ते काम काय असतं ना?